मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलेलं आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका होऊन देणार नाही. आणि जर तुम्हाला निवडणुका घ्यायच्या असतील तर मतदार याद्यांमधला घोळ पूर्णपणे निस्तरा. राज्यातल्या सगळ्या पक्षांचं एकमत होऊ द्या आणि मगच निवडणुका घ्या. आणि त्याच्या आधी निवडणुका घ्यायची हिंमत केली तर गाठ माझ्याशी आहे, हे राज ठाकरेंचं वक्तव्य. त्याच्यानंतर सगळ्यांनाच असं वाटलं की राज्यात आता निवडणुका या पुढे ढकलल्या जातील. मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजेच भारत निवडणूक आयोग आहे, तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग आहे. आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना महायुतीनं म्हणजेच भाजपा, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीनं निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी केलेली आहे. इतकंच काय, कोणत्या महापालिकांसाठी युती करायची, किती जागा लढवायच्या, त्यांचा हा फॉर्म्युला सुद्धा तयार झालेला आहे. नेमका महायुतीचा फॉर्म्युला काय आहे आणि कशा पद्धतीनं ते महाविकास आघाडीला धोबीपछाड देणार आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओत. नमस्कार, मी कावेरी पाटील. आवाज महाराष्ट्राचा या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपण बघितलं की मतदार याद्यांमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे त्याच्यावरनं राज ठाकरे आणि महाविकास आघाडी प्रचंड आक्रमक झालेली आहे. वारंवार या नेत्यांकडनं निवडणूक आयोगाला आधी विनंती केली गेली आणि आता थेट आव्हान दिलं गेलं, निवडणुका होऊन देणार नाहीत. आता थोडीशी टाईमलाईन समजून घ्या, थोडंसं मागे जा. असं म्हटलं जात होतं की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातला आदेश दिला नव्हता तोपर्यंत महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडणुका नकोयत, कारण निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल, आपण हारू शकतो अशी भीती त्यांना वाटतेय आणि म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ते वारंवार काही ना काही कारणं काढतायत, असा आरोप महाविकास आघाडीकडनं वारंवारपणे केला जात होता. मात्र चित्र बदललं कुठे, ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या, यानंतर कोणत्याही पद्धतीची मुदतवाढ दिली जाणार नाही, असा ज्यावेळेला आदेश दिला त्याच्यानंतर अचानक सगळ्यांचा सूर बदलला. कारण पुढं आलं ते मतदार याद्यांमधल्या घोळाचं. या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आणि मनसेनं आधी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, मग राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चित्र निर्माण झालं की आता आम्ही आक्रमक झालोत, आम्ही निवडणुका होऊन देणार नाही. राज ठाकरेंचं वाक्य तुम्हाला आठवतंय? तुम्ही काहीही करा, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या किंवा ईव्हीएमवरती निवडणुका घ्या, ही मॅच फिक्स आहे. काहीही झालं तरी विजय यांचाच होणार आहे आणि हे टाळण्यासाठी आधी मतदार याद्यांमधला घोळ निस्तरला पाहिजे. आता ठाकरे बंधू एकत्र येणार का? ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा महाविकास आघाडीवरती काय परिणाम होणार? कारण की ठाकरेंची हिंदी विरोधी भूमिका ही महाविकास आघाडीसाठी फायद्याची नाहीये. त्यामुळे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, राष्ट्रवादी कदाचित त्यांच्यासोबत राहील, काँग्रेस वेगळी लढेल, या सगळ्या शक्यता आहेत. आता या शक्यतांवरती राजकीय विश्लेषक आणि राजकीय पक्ष या शक्यतांमध्ये लागलेले असतानाच अचानक भाजपानं, शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ठरवून टाकलं आपण निवडणुकांची तयारी करायची. आता तुम्हाला माहितीये की भाजपाबद्दल असं म्हटलं जातं की भाजपा हा पक्ष सदैव निवडणुकीसाठी तयार असतो, कारण की त्यांच्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला त्यांचा कनेक्ट हा बूथ कार्यकर्त्यापर्यंत असतो. कुठे निवडणुका लागल्या, कधी निवडणुका लागल्या तरीही भाजपा सदैव तयार असते असं म्हटलं जातं. त्यामुळे भाजपाची तयारी झालीये. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुद्धा निवडणुका हव्यात का? तर सध्याचं चित्र हो असं दिसतंय. कारण असं आहे की विरोधक आरोप करतायत, आम्हाला निवडणुका नकोयत, मतदार याद्यांमधला घोळ आहे. आता हे सगळं सुरू असताना असं वाटतंय की निवडणुका ह्या काही महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जातील, कारण जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ निस्तरला जात नाही तोपर्यंत विरोधी पक्षांचा आक्रमकपणा हा कमी होणार नाहीये आणि विरोधी पक्षांची ही आक्रमकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. मग असं लक्षात आलं होतं की विरोधी पक्षांची आक्रमकता जर वाढली तर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवू शकतो आणि ते सर्वोच्च न्यायालयाला कळवतील की राज्यामध्ये सध्या निवडणुका घेण्याची परिस्थिती नाहीये. ही चर्चा सुद्धा रंगलेली आहे. आणि जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ सुधारला जात नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. आता मतदार याद्यांमधला घोळ सुधारण्यासाठी किती वेळ लागू शकतो? ठरवलं तर 15 दिवस, ठरवलं तर 1 महिना, ठरवलं तर 6 महिने. त्यामुळे निवडणुका कोणत्या राजकीय पक्षाला हव्यात? सत्ताधाऱ्यांच्या बाजूचं वातावरण असेल
तर निवडणुका होतील, त्यांच्या विरोधातलं वातावरण जर असेल तर निवडणुका होणार नाहीत. हे लहान मुलंसुद्धा सांगू शकेल. आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की विरोधकांना गाफील ठेवण्याची रणनीती ही सत्ताधाऱ्यांच्याकडनं आखली गेलीये का? आता 2 वक्तव्य मी तुम्हाला सांगतो. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये ते असं म्हणाले होते की आमचा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे. आता हा सगळ्यात पहिली गोष्ट, फॉर्म्युला केव्हा फिक्स होतो? जेव्हा तुम्ही सगळे मिळून निवडणुकांची तयारी करता तेव्हा. त्याच्यातल्या काही गोष्टी अशा असतात. हा फॉर्म्युला म्हणजे काय असतो? आता जिथे ज्यांचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या जागा त्यांना मिळणार. ज्या जागांवरती कमीच्या फरकानं जर त्या झालेल्या आहेत, म्हणजे समजा एक जागा असेल ती 4-5 मतांनी पडली असेल, 1000-2000 मतांनी पडली असेल, तिथे एखाद्या पक्षाचं प्राबल्य असेल, मात्र ती चुकून दुसऱ्याला गेली असेल आणि त्या ठिकाणी एका पक्षाच्या ऐवजी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो अशी शक्यता असेल, तर तिथे त्या जागांमध्ये बदल होऊ शकतो. किंवा काही पदं, महत्त्वाची पदं जसे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष अशी जी काही महत्त्वाची पदं असतील ती मित्रपक्षांना दिली जाऊ शकतील. त्याच्यावरनं डिस्कशन होऊ शकतं. मग आता हे डिस्कशन केव्हा होतं? जेव्हा तुम्ही निवडणुकीची तयारी करताय तेव्हा. मग जर उदय सामंतचं म्हणणं हे की आमचा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे, आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे, याचा अर्थ महायुतीनं निवडणुकांची तयारी केलेली आहे. आता थोडंसं आणखी भूतकाळात नेतो. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये ते असं म्हणाले होते की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढणार आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही युती करणार. जिथे शक्य नाहीये, जिथे दोघांची ताकद म्हणजे आमच्या मित्रपक्षांमधल्या 2 पक्षांची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवू शकतो. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका आम्ही लढवू शकतो. काही ठिकाणी विरोधात निवडणुका आम्ही लढवू शकतो. म्हणजेच काय, जिथे ज्याची ताकद ती ताकद आम्ही वापरणार आणि आम्ही तशा निवडणुका लढवणार. आता याच्यातला तिसरा मुद्दा, फडणवीस हे सुद्धा म्हणाले होते की आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी उभे ठाकलो तरीही एकमेकांवरती टीका करायची नाही असा निर्णय आम्ही घेतलाय आणि तसे आदेश आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ महायुतीनं निवडणुकांची परिपूर्णपणे तयारी केलेली आहे. आता जर महायुतीनं निवडणुकांची तयारी केलेली आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावरनं वाद सुरू आहेत. मनसेला सोबत घेतलं तर मतांवरती किती परिणाम होईल? मनसे सोबत नाही आली आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले आणि महायुतीची फाटाफूट झाली तर काय होणार? या सगळ्या विचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते अडकलेले आहेत. आणि दुसरीकडे महायुतीकडनं असं चित्रण निर्माण केलं जातंय की 2 ठाकरे बंधू हे ठाकरे ब्रँड म्हणून एकत्र आले तर त्याचा परिणाम हा महायुतीवरती होऊ शकतो असं चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय. ही आतली बातमी आहे, सूत्रांची बातमी आहे आणि ही महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडनंच पेरलेली बातमी आहे. याचं मागचं कारण असं आहे की जर ठाकरे ब्रँड एकत्र आला असा आपण जर एक ऑरा निर्माण केला तर कार्यकर्त्यांमध्ये तशा पद्धतीचा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे एकत्र येतील, त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल आणि त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते जी भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. आता कळलं तुम्हाला राजकारण काय असतं ते? त्यामुळे ठाकरे ब्रँड पुढे करून महाविकास आघाडी फोडायची, त्यांना गाफील ठेवायचं आणि आपण निवडणुका जिंकायच्या, हाच महायुतीचा प्लॅन आहे. आता त्यांचा हा प्लॅन किती सक्सेसफुल होतो, किती जागांवरती महायुती जिंकून येते, कोणत्या जागांवरती त्यांनाच त्यांच्या महायुतीतल्या पक्षांकडनं आव्हान मिळतं, हे आता अवघ्या काही दिवसांमध्ये कळणार आहे. आणि ज्या दिवशी निवडणुका घोषित होतील त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदललेली भाषा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.